सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू गणेश दादा की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. माझं नाव तनिशी कोतवाल आहे. आय एम 20 इयर्स ओल्ड. मी आत्ता माझ्या थर्ड इयर फायनल इयरमध्ये आहे, BSc करत आहे. बट आय ऑल्सो हॅव एन इंटरेस्ट इन एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर सच ॲज माउंटेनिअरिंग आणि स्कुबा डायव्हिंग. दोन्ही फील्ड्समध्ये मी माझे ॲडव्हान्स लेवल कोर्सेस कंप्लीट केलेत. एक्झॅक्टली अपोजिट ना, एकदम वरती आणि एकदम खाली पाण्यात. येस. ओके. आणि आय वॉन्ट टू बी अ सायंटिस्ट. सो मरीन बायोलॉजी आहे field. So these three fields are what I am interested in. Okay. And one of the main aims for me to prove is that it's not that you have to just take one thing and that is the only thing you can excel at. जर तुम्हाला एकापेक्षा जास्ती गोष्ट आवडत असतील, लाईक आय लाईक 3 things, ज्याच्यात मला करिअर करण्यात मला 3 गोष्टी आहेत, तर आय विल परस्यू दॅम अंटिल अँड अनलेस आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ वॉट आय हॅव डन इन ईच अँड एव्हरी फील्ड. फंटास्टिक. एखादा इन्सिडन्स की जिकडे असं तिथे एखादा तो म्हणजे यू आर जस्ट फॉलोइंग युअर ड्रीम आणि एक सॉलिड सेटबॅक बसला आणि पुन्हा नाही आता करायचंच. मी माझ्या ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्सला गेले होते. कुठे? 2017मध्ये हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट दार्जिलिंग इथे. आणि ॲक्च्युली मी तिथे ऑलरेडी 2 कोर्सेस कंप्लीट केले होते. ॲडव्हेंचर कोर्स असतो एक आणि बेसिक कोर्स म्हणून. सो आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट की मला तिकडची रूट्स माहिती आहेत अँड आय एम लाईक अ वेटरन ओव्हर देअर, की मी भरपूर काही कोर्सेस तिथे केलेत, इन्स्ट्रक्टर्सची ओळख आहे. सो मी तिथे ॲडव्हान्सला गेले होते आणि अनफॉर्च्युनेटली माझी जी रूममेट होती ती जेव्हा कोर्सला आली तेव्हाच आजारी होती. तिला सर्दी खोकला वगैरे होता तेव्हा. आणि सो आय ऑल्सो कॉट द बग आणि आय फेल सिक. आणि येस, मला जाणवलं होतं तेव्हा आणि मी खूप ट्राय केलं मेडिकल ऑफिसरला भेटायला, डॉक्टरला भेटायला तिकडचे, पण ते काही कारणाने बिझी होते. सो फायनली बाय द टाईम आय गॉट अ चान्स टू मीट हिम. मला ऑलरेडी खूप हाय फीवर होता आणि लंग इन्फेक्शन, चेस्ट इन्फेक्शन हे सगळं झालेलं. सो त्यांनी मला सांगितलं की नो प्रॉब्लेम, यू कॅन कंटिन्यू, मेन ट्रेकवर जाऊ शकतेस. ऑल्टिट्यूड जे आम्ही गेन करतो आईसक्राफ्ट वगैरे शिकायला. काय असतं टेम्परेचर वगैरे थोडंसं लेमॅन लँग्वेजमध्ये? मी दार्जिलिंगमध्ये ॲक्च्युली ॲडव्हान्स कोर्ससाठी विंटरमध्ये गेले होते. सो सकाळी टेम्परेचर्स 10च्या खालीच, -10 आणि नाही 0 to 10 मध्ये. ओके. आणि नॉर्मली सकाळी इट यूज टू बी अराउंड 5-6 degrees आणि दिवसा मॅक्स 10 पर्यंत आणि मग परत ड्रॉप संध्याकाळी. आणि एकदम पहाटे 4 वाजता वगैरे सूर्योदय आणि एकदम 5 वाजता 8 वाजता कशी रात्र होते पुण्यात तशी. सो ह्या सिच्युएशनमध्ये पण मी तिथे भरपूर वेळा गेले होते. सो आय वॉज प्रिटी यूज टू द सिच्युएशन. बट आय फेल सिक आणि तिकडे मग डॉक्टर म्हणले की नाही, यू गो अहेड फॉर द ट्रेक. आणि मेन ट्रेकला आम्ही 16 दिवस आईस वॉलवरती असतो. सो तिकडे टेम्परेचर्स मायनसमध्ये जातात. ऑल्टिट्यूड इज अबव 15,000 feet. सो एनी कंडिशन जी तुम्हाला लोअर ऑल्टिट्यूडला त्रास देत असेल ती जनरली हायर ऑल्टिट्यूडला इदर बरी होत नाही किंवा वर्स होते. सो डॉक्टर म्हणले होते की तू येऊ शकतेस, अजून 2-3 दिवस आहेत, तू थोडी जरी रिकवर झालीस तरी आम्ही तुझी काळजी घेऊ पुढे जाऊन. बट आय मेड द डिसिजन दॅट टाईम की मी नाही जाणार पुढे आणि घरी जाईन तिकडनं. म्हणजे ते बरीच झाली नाहीस का? मी बरी झाले नाही तेव्हा. आय वॉज सिक वेन आय केम बॅक होम. दार्जिलिंगवरून मला 2-3 दिवस तिथे राहायला लागलं कारण फ्लाईट लगेच मिळाली नाही तिकडची. आणि आय केम बॅक बिकॉज आय वॉज टू सिक. आणि माझ्या मनात हा विचार होता की जाऊन पण मला जी एन्जॉयमेंट मिळते नॉर्मली तिकडे असून, जे the joy that I get in doing all those things, all those new things that we get to learn, that will be reduced. कारण अर्ध लक्ष ह्याच्यावर असेल की मी आजारी आहे आणि मी बरी कशी होणार हे एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला कोणीतरी डिफेक्टिव्ह किंवा आजारी माणूस असलं ऑल्टिट्यूडला तर त्या एका माणसाची काळजी घ्यायला अजून 4 लोकांना त्रास घ्यायला लागतो. आणि इफ द कंडिशन वर्सन्स मग तिकडनं खाली यायला परत 4-5 दिवस लागतात. इट्स नॉट दॅट हॉस्पिटल इज देअर विदिन फ्यू आवर्स.
यू हॅव टू टेक 4 days टू कम डाऊन आणि मग तिकडनं हॉस्पिटलला ड्राईव्ह करून नियरेस्ट सिटीला जायचं असतं. सो आय डिसाइडेड नॉट टू गो फॉर द मेन ट्रेक. मी घरी आले अँड आज इट्स व्हेरी बॅड असं. हां, खूप असे डिमोरलाइज झाले होते कारण इट इज वन ऑफ द मोर इम्पॉर्टंट थिंग्स इन माय लाईफ की मी माउंटेनिअरिंग करते, तिकडे माझी फिटनेस लेवल भरपूर चांगली आहे आणि ते सगळे इन्स्ट्रक्टर्स पण सगळे ओळखीचे होते. सो दे न्यू की माझी केपेबिलिटी काय आहे. सो आय फेल्ट लाईक आय हॅड लेट देम डाऊन, आय हॅड लेट माय पेरेंट्स डाऊन. सगळ्यांचे जे एक्सपेक्टेशन्स होते ते सगळे असे जरा सगळ्यांना सांगितलं होतं ही ॲडव्हान्स कोर्सला चालली आहे वगैरे, नातेवाईक वगैरे पण. सो माझे एक मामा पण आहेत जे एक्स आर्मी आहेत, रिटायर्ड कर्नल गौतम खोत. आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू हिम ऑल्सो. मी परत आल्यावर त्यांच्याशी बोलणं होईल. आणि ते सगळं जरा असं फ्लॅट पडलं, काहीच ते झालं नाही. इट वॉज व्हेरी डिसअपॉइंटिंग. आणि पुढची ॲडमिशन पुढच्या कोर्सला मिळेल का नाही, वेळेत मिळेल का नाही, मग वेळ सांभाळायला लागतो कारण 1 महिन्याचा कोर्स असतो तो. सो कॉलेजचे टायमिंग्स वगैरे सांभाळायला लागतात अँड ऑल दॅट. सो आय डिडंट नो वेदर आय वुड गेट अन ऑपॉर्च्युनिटी अगेन टू गो फॉर दिस कोर्स. भरपूर लोक अशी ह्या फील्डमध्ये आहेत माझ्या ओळखीचे जे इन्स्ट्रक्टर्स पुण्यातले ज्यांनी गेले होते ते कोर्सला आणि फॉर सम रिझन ते कम्प्लीट नाही करू शकले, परत आले अँड देन दे डिड नॉट गेट अ चान्स टू गो बॅक फॉर वॉट एव्हर पर्सनल रिझन किंवा ॲडमिशन नाही मिळाली. सो थोडा डिमोरलाइज झाले होते मी. दिस वॉज इन 2017. आय वॉज 16 years old. सो तर त्या टाईममध्ये येस थोडं डिफिकल्ट होतं टू कम आउट ऑफ दॅट फेज की मी थोडी आय गेस यू कॅन से की ऑलमोस्ट 1 week मी आजारी होते अँड आय डिडंट फील लाईक डुईंग एनिथिंग कारण खूप तयारी केली होती. आय डिडंट फील लाईक गोईंग फॉर ट्रेनिंग और एनिथिंग. काही करावं असं वाटलं नाही की व्हॉट इज द एम नाव, काय करू मी, त्याचं काही होणार नाही आहे. बट ह्या सिच्युएशनमध्ये माझे पेरेंट्स आणि माझी बहीण, पेरेंट्सनी तर खूप सपोर्ट केला की नाही आपण जाऊ परत, काही पण करून वेळ काढू, तू आता 16 वर्षाचीच आहेस, यू हॅव अ लॉट ऑफ टाईम, खूप वेळ आहे, यू कॅन डू इट, होईल ते मला सांगत होते. आणि दुसऱ्या साईडला माझी बहीण निशिता, ती स्वतः इंटरनॅशनल लेवल तायक्वांडो प्लेयर आहे आणि तिच्या खूप स्टोरीज अशा मी पाहिल्यात आणि स्वतः म्हणजे आय वॉज देअर फर्स्ट हँड टू सी वेअर इफ मे बी इफ देवर समबडी एल्स दे वुड हॅव गिवन अप, बट शी डिडंट. तिने पुश केलं. सो ती माझी एक अशी खूप मेन इन्स्पिरेशन आहे. तिच्याकडून थोडं इन्स्पिरेशन घेऊन आय पुश्ड माय सेल्फ की नाही आपण वी कांट ड्रॉप इट हिअर. दिस इज समथिंग यू वॉन्ट टू डू अँड यू वॉन्ट टू प्रूव्ह समथिंग इन युअर लाईफ की दॅट इज इम्पॉर्टंट. एक गोष्ट काही करून मी एक गोष्ट नाही करणार, मी 3 गोष्टी करेन असं. सो आय वेंट बॅक. आय गॉट ॲडमिशन इन निमास, अरुणाचल प्रदेशमध्ये. ती नवीन इन्स्टिट्यूट आहे रिलेटिव्ह, तेव्हा इट वॉज 3 years सिन्स दे हॅड एस्टॅब्लिश. सो त्यांचे सगळे फॅसिलिटीज खूप रुडिमेंटरी होत्या आणि ती एवढी वेल नोन नव्हती. सो त्यामुळे तिथे सहज ॲडमिशन मिळाली. आत्ता जर तुम्ही ॲडमिशन घ्यायला गेलात तरी ते असे 2-2, 3-3 वर्ष बुक्ड असतात त्यांचे कोर्सेस. सो आय गॉट ॲडमिशन ओव्हर देअर अँड आय वेंट फॉर द ॲडव्हान्स कोर्स. आय वॉज अ लिटल स्केर्ड की परत आजारी पडले किंवा काहीतरी झालं, लागलं बिगलं काहीतरी, असे पण इन्स्टन्सेस. ॲक्च्युली त्या कोर्समध्ये वी वर ओनली 2 girls आउट ऑफ टोटल 18. ओके. आणि एक तिकडचीच होती, ती जी दुसरी मुलगी होती अरुणाचलचीच होती. सो तिला त्या फुल कंडिशनची म्हणजे शी वॉज ॲक्लेमटाइज टू दॅट प्लेस. मी सी लेवलवरून आले होते वरती. सो आय नीडेड टाईम टू गेट यूज टू दॅट प्लेस अँड एव्हरीथिंग. अँड ऑल्सो आय वॉज द यंगेस्ट. Okay, I'll just we'll take a 2-second break. 1, 2, 3.